बिलकुल चौकशी केली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आणि माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी वेळोवेळी दखल घेत असतो आणि तशी दखल भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेला उमेदवार, जे मला उमेदवारी दिली होती, एक तर मला उमेदवारी मिळू नये म्हणून आपण विमानाने दिल्लीला गेलात, राजीनाम्याची धमकी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतरही तुम्ही बिरजू पाजारेला त्या ठिकाणी निवडणुकीला उभं ठेवलं नाही तर त्याला रसद पुरवली, कॉन्सर्ट केलं आणि या ठिकाणी 15,000 मतं घेऊन कसा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडतो याच्यासाठी प्रयत्न तुम्ही जाणीवपूर्वक केला आणि याच्यावर कारवाई होते हे बरोबर आहे, हे मान्य आहे मला. आणि याची कारवाई सुद्धा झाली. आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही, त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही. ही तीच कारवाई आहे. सांगता तुम्ही की फोन नॉट रिचेबल, फोन बंद आहे. आमच्या तसा सारिका संदूरकरचा फोन बंद होता का? पूर्ण वेळ भेटत होत्या त्या, जो घरी गेला त्यांना भेटत होत. ठरवून करायचं, आपण करायचं, पक्षाला अडचणीत आणायचं आणि आज हे झाल्यानंतर मारे गोष्टी करायच्या, हे काही योग्य नाही. मोठे नेते आहेत ते, फार मोठे नेते, आम्हाला त्यांचा सन्मान आहे. ते आमचे मार्गदर्शक नेते आहेत, त्यांनी मार्गदर्शन करावं आम्हाला. असं माध्यमांसमोर येऊन काहीतरी आपल्या चंद्रपूरच्या पक्षाविषयीचा, कार्यकर्त्यांविषयीचा संभ्रम निर्माण करणं हे काही योग्य नाही. इथे कोणतीही गटबाजी नाही. सर्व एका दिलाने एका मनाने काम करणारे. आता त्यांना गटबाजी करायची असेल तर ती गोष्ट वेगळी आहे.